हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश गोवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरकत बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलालो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला. एकदा जोरदार बोलासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोंबवत नाही. जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं. एवढी भारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलंय जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनांना म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनांना काय म्हणाल ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोरत्या तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमचा जीवाचा हाल झाले सगळे बुवा. आदरणीय तुषारजी बंदरे माऊन बसले, सुशांतजी गराडे बुवा बसले. शाहीर यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लागोले बुवा पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. कलम पेनो द्या म्हणे इथं का दाखवता. आणि म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग नाही. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो, काही लोक त्याला हसतात. पण तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात, खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवईत आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा 7:30चा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागते माझ्या अन्नावाला
वर्षी बुवा अहो निक आहे ना निक तुम्ही टाकता तो पाणी क मी निक म्हणून बुवा आता विषय कसा बघा बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहार त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरेची माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आणि स्नेहा यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नव्याने आता विषय कसा बघा शाहीर काय म्हणतात हे पॉर्नो खरं सांगा पंधरे माऊली आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो मला येणा वाकडा असेल पण आलाप मात्र देतो मला खरं सांगा पोरांनो आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून मला खरं सांगा ना माझा राग हा फक्त एकच आहे काय रे माझा राग एकच आहे आता रागाचा विषय शाहीराचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा शाहीर नाकाला शिपण्याला बघा प्रयत्न करतो म्हणून प्रयत्न केलाय शाहीर जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर हा राग शिवराजाने असू द्या भैरवी असू द्या कलावती असू द्या यमन असू द्या पहाडी असू द्या चारुकेशी असू द्या हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना शाहीर तो रंगाचा बेरंग आहे सगळा म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स आणि म्हणून मी त्यांना प्रयत्न केलाय नाहीतर मी काय मगाशी म्हटलं आपण का राहुल देशपांडे राहायचं आपण कुठं तुम्ही मग कशी वाढ वाढणारी जोपासलेली हीच कोकणची लोककला आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वार शाहीर काय माहितीये माणसाच्या अंगाची घाई झाले बघा माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल अंगाची घाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर हा विषय आहे माझा तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना मला काय तुमचा राग नाही बुवा आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं कोणचा डायलॉग आहे मोठमोठे गाड केले गंमत मध्ये लांबोरे भडा भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गाड केले गंमत मध्ये पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार नाही काला बोकड आणलाय बोकड आणलाय बघा दाढीवाला बोकड कसा आहे मिरगाच्या राखणं झाले मिरगाच्या राखणं 2 महिन्यात गटारी आहे बोकड घेऊन जा नंतर आपण काय तो यवराचा बघू बोकड घेऊन जा 2 महिने याला चांगला खानापिना घाला म्हणजे गटारीला का गावाला कापला तरी खपायचा नाही आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला ऐका म्हणून हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला लई दिवसानं गेलो या सासरवाडीला विषय का नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तागड्या फाकाया नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तांगड्या फाकाया घे हातात काठी जातू मेंढराया घे हातात काठी जातू मेंढराया काठी जातू मेंढराया घे हातात काठी जातू मेंढराया
जाणकार आहात. उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो. कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच राहतो. तुम्ही मगाशी म्हटलात पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय. फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुरा आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित न राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय. आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार पण तुमची डबल मात्री वाणी मात्र निश्चित ठेवू. म्हणून फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. राजाच्या भूमिकेत काय वाजवलं खदलवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी पंधरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंधरी यांची फरमाईश दिली आहे. कोकणाच्या गाण्याची विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची कणगी तुरान म्हण कलाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला नावी हुर हुर खेडला पोली मंडलगड चुकून मोहगड संगमेश्वर रत्नागिरीला राजा पुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एका नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एका नंबर. आणि दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काय जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढे बऱ्याच आहे बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती आहे बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांचं कवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव कडाडला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा ओढायचा नाही. मला ह्यांचा एक विषय कळत नाही. गवळण कोणाची डावलानो गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढे म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिले शास्त्रात शकण्या. उगाच आपला झुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर. ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. बरं हो बाबा आता मरू दे वाद्यास गावलो काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचा भलपटून काढीन बुवा आकडून दांडक्यानं म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तरी तू यशोदा माय
समज आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतचे गायलेली जेवढी जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्यांनी तुम्हाला लय नावा मोठ्या ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर, पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली होती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरांना एक ठोका अजून टाकतो, दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही ना इन्साफी करता वाईलय. मगाशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवतो, नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीत उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी. काय झालं हे वनवास? असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बदला बघू वरचा. म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला टक करा हो गुन्ह्यात. विषय कसा आहे बघा, बंदरे माऊली. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा. मग असे पण म्हटलं ना, है ना? काय म्हटलं? काला आहे पण दिलवाला आहे ना? अरे हम काले हुआ तो केव्हा दिलवाले, आम्ही लांबोऱ्यांची खांडोली करणे वाले. असू द्या. मग असे पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनानं लय चांगला आहे. मला त्यानं आपली वारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तोच आहे. शा बागदी का तो पिसा काढून एकामेकाची. म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली नोंद कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पटलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं. कोणी? सीतामाईने. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा. का तू मारली सिद्धाप, सीतामाईनं दिला यशाप. आता तुला नाही होणार माप, शापान तुझं हे होतील पाप. नाही मिळणार मन तू खाशील घाण, नाही मिळणार मन तू खाशील घाण. याच्या घरून नाड्या आबळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा. हाय काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हाय रंगानं हा काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हाय रंगानं हा काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हाय रंगानं हा काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हाय रंगानं हा काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. 5 मिनिटात पुढचा विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे? मगाशी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून शाहीर विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहीर यांनी शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहीरांनी ठेवला. अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मागाशी म्हणाले ती पिढी होती, आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये,
जे अविवाहित आहेत, ज्यांचे लग्न झालीच नाहीत, काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांच्या पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू. पण मी काय म्हणतोय, डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात ना, शाहिराने सुंदरच मुद्दा मांडलाय. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू घेऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहितीये कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं तर 26 साला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढे डिवोर्स वाईट आले. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडलात. आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या आजच्या यजमानांसाठी, म्हणून म्हणायचंय, ऐका विषय, तोंडा बोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, 4 ही सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबर साठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचंय, यांच्या नियोजना समोर, अहो यांच्या नियोजना समोर भले भले ही झालत गार, यांच्या नियोजना समोर भले भले ही झालत गार, अशी आहेत लई हुशार. ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. शेवटची फरमाईश एका बोकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे कोणाला हवं? एक फरमाईश आलेली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. फरमाईश आलेली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. कितीदा नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळे आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाच्या निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनेशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे, म्हणायचं आहे काय? किती हाक द्यावी
तुझा किती थांबावे मी माझ्या तुला किती हात द्यावी तुझ्या मनाला किती थांबावे मी माझ्या तुला किती रडवी जीवाने हसावे किती लागावे तुला वावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती लागावे तुला वावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहवे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्या वर्षामध्ये चौथ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिराला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही वेळी बाकी सेवा झाली असेल, तुमचं एकूण समजून ही सेवा पदरात घ्याल अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.